राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात मृत्यू झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात घडला। बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं। त्यानंतर विमानाला भीषण आग लागली। या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अजित पवार यांच्यासह या विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयानं दिली आहे। अजित पवार हे कॅबिनेटच्या बैठकीसाठी मुंबईत आले होते। त्यानंतर ते बुधवारी सकाळी मुंबईहून खाजगी विमानानं बारामतीकडे रवाना झाले होते। सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळाली। तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरदार आदळलं। विमान कोसळताच क्षणार्धात विमानानं भीषण पेट घेतला। बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि जळून खाक झालं। या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। या विमानाच्या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे। अजित पवार हे बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते। मात्र बुधवारी सकाळी त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेनंतर नेते मंडळींना देखील अश्रू अनावर झाले।